तर आपण तत्पूर्वी व्यासपीठावर जात आहोत. शेळके ब्रदर्स फार्म हाऊसचे प्रोप्रायटर अविनाशजी शेळके जिंचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत. मी सचिनजी गायकर यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहतोय शेळके ब्रदर्स फार्म हाऊसचे प्रोप्रायटर अविनाशजी शेळकेजींचं शुभ सन्मान शाही सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं देपोली ग्रामस्थांच्या वतीनं आपला खूप खूप आभार. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅचला सुरुवात झाली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय 2 धावे करिता आणि दोन्ही संघाने या सूचनेचं पालन करायचंय. आपण जर विकेटच्या मागे साईड स्क्रीन पाहिली तिथनं तर पॉइंट क्षेत्रामध्ये जो पोपटी कलरचा पडदा आहे त्यापर्यंत 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये असतील आणि मध्ये एक केबल आहे. केबलला जर चेंडू लागला आणि झेल पकडला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. तर गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज ट्रॅकवर साईनाथ. यावेळेस फुल टॉस चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूने वळण घेतलाय त्यानंतर मात्र चेंडू लाडवला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या बढतीनं पुढे जात असताना 4 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा. गोलंदाज साईनाथ. पुण्याचे एकदा यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षकाची झाली चुकी आणि चेंडू सरळ निघून चाललाय फाईन क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार हा येतोय चौकार 4. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली 8 या अंकावर. यावेळेस चांगला चेंडू ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू पासून दूर राहिले बॅटर आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. चौकार आल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेला. आत्मविश्वास वाढला असेल या गोलंदाजाचा आणि पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. गोलंदाज साईनाथ पुण्याचे एकदा. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्वेर आहे म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक अतिरिक्त भरणा राहिलाय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 9 या अंकावर. गोलंदाज साईनाथ पुण्याचे एकदा. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. पूल करायचा होता. टायमिंग साधलं नव्हतं. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. चुकी घडली. झेल सुटला त्यानंतर मात्र डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. किती धावा जमा केल्यात फलंदाजानं. 4 धावा पलून पूर्ण केल्यात. चार धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 13 या अंकावर. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 13 आतापर्यंत जोडल्या गेल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये. चेंडूला अडवलं गेलं. बॅटरला तोपर्यंत संधी होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय संपन्न झालाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बिनबाद 14 अशी चांगली सुरुवात. ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय
साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमच्या विरोधात पहिल्या षटकात पाहिलं तर साईनाथ महाग ठरलाय. त्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात, परंतु दुसऱ्या गोलंदाजाला मात्र दुसऱ्या षटकाकरिता आणलं गेलं आणि ह्या गोलंदाजाला मात्र इथून कमबॅक करावे लागेल. फॅक्टर ठरू शकतो विकेट मिळवायला लागेल, तेव्हाच मात्र धावा रोखण्याचं काम गोलंदाज करू शकतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो शिवमला आणलं गेलंय आणि क्रिकेट विश्वात आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा खेळ चालू असतो तेव्हा तर पलटवार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. तोच पलटवार एक गोलंदाजच्या माध्यमातून होईल का, हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. गोलंदाज यावेळेस हाफ ट्रॅक करत ऑन साईडला स्ट्रोक घ्यायचा होता बॅटरच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं. पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर शिवम. हॅलो मॅचला हा करतो नका टेन्शन घेऊ. करतो नाही लाईव्ह करतो ना मी. मॅच कुठे खेळतो, लाईव्ह चालू. हा करतो. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका, ब्लास्ट येतोय 6 षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता, बघितलं गेलं, त्यानंतर ताकद झोकली होती आणि चेंडूला सरळ काऊ कोर्णीच्या दिशेमधून सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं 6 धावेकरिता. यावेळेस वेग होता, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. एकंदरीत या षटकाची सुरुवात झाली तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर डॉट आलाय. मात्र या चेंडूवर किती धावा येतील? गोलंदाज तयार शिवम. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ज्यावेळेस 2 चेंडू पाहिले तर वेगवान हाताळले गेलेत. षटकार खाल्यानंतर मात्र बदल करण्याचं काम गोलंदाजाने केलं. बदल हा खूप महत्वाचा असतो. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीला जुमानून पुढे जावं लागतं आणि तेच गोलंदाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लो फॉल्टॉस होता ऑन साईडला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक फील्ड करतील. यावेळेस थोडंसं फंबल झालं, त्यानंतर दुसरे धावेचं रूपांतर मात्र तिसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटरला आपण पाहतोय. धावसंख्या 3 धावेने पुढे जात असताना आपण पाहतोय. जाऊन पोहोचली गेली 23-23. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं असेल तर गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती, पूरक ठरले होते. खेळपट्टी पाहिली तर मातीची आहे, लाल मातीची बनवलेली ही खेळपट्टी, परंतु आजच्या दिवसामध्ये चांगले टोटल उभं करण्याचं काम बॅटरने केलंय. कालच्या दिवसात आपण पाहिले असेल 2 सामने फक्त हाय स्कोरिंग राहिले होते, 56 आणि 42. त्या व्यतिरिक्त सर्व सामने आपण पाहिले असतील तर 30-35च्या मध्येच राहिले होते. गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिले असेल 41 धावा जोडल्या गेल्या होत्या. यावेळेस सुरुवात झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट. सुरुवात झाली होती डॉट ना आणि समाप्ती केली डॉट ना. दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकाभर धावा आहेत 23. एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 23 आतापर्यंत बनवल्या गेलेत, म्हणजे अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर अजून 20 ते 25 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल उभं राहू शकतंय. परंतु फायटिंग टोटल उभं करण्यासाठी तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, परंतु ही मेहनत गोलंदाजांना सुद्धा करावी लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 षटकामध्ये 23 खर्च केल्यात, इथून मात्र रोखण्याचं काम हे गोलंदाजांना पुढील करावं लागेल. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतो यशला आणलं गेलंय. यशला मात्र यश मिळून द्यावे लागेल. आतापर्यंत विकेट गमावली नाहीये.
आणि ते प्रयत्न मात्र गोलंदाजी माध्यमातून होईल का? या सलामीच्या आघाडीच्या बॅटरच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप आणि जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप निर्माण होते तेव्हा मात्र धावांचा उच्चांक गाठला जातोय. सीतारामजी गायकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू ऑन साइडला खेळत असताना संधी होती क्षेत्ररक्षकाला. संधी दवडली जाते, संधी येत असतात, परंतु संधीचं सोडणं तुम्हाला करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. धावसंख्या 25. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी करतोय. अंदाज घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि झेल मात्र तरणीला दान झाला चेंडू. त्यानंतर मात्र धावा कंप्लीट केल्या 2. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. एसटी रक्षकाच्या मागे चेंडू निघून जातोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धावेने धावफलक 28. व्यासपीठावर आपण पाहतोय सीतारामजी गायकरजींचं शुभ आगमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 28. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरे षटक प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. यावेळेस हाफ ट्रॅकर ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले बॅटर. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. आणि या खेळपट्टीचा पण विचार केला तर उचली घेणारे चेंडू असरदार राहिलेत. त्याचाच वापर या गोलंदाजाने या चेंडूवर केला गेला. यावेळेस अजून एक उचली घेणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक 29 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. तिसरे षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता यश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅट चेंज. विकेट मिळते यशला. या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर विकेट क्रमांक पहिला जाईल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. हे साध्य करण्यासाठी संधीची वाट पाहू नका. संधी स्वतः निर्माण करा. आणि संधी मात्र निर्माण केली गेली आणि तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर विकेट मात्र मिळवली गेली. विकीला माघारी परतवलं गेलं. पहिली विकेट आपण पाहिले तर तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर आणि चांगली भागीदारी राहिली पहिल्या विकेटसाठी. 29 धावेंची 3 षटकाची इथे मात्र समाप्ती झाली. चौथ्या षटकाकरिता यावेळेस ऑन साइडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु मुभा होती बॅटरला. 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक 31 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. तर शुभेच्छा आलेत उज्ज्वल केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम साठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद रुपेशजी ठाकरे. यावेळेस पुढे जाऊन
मारण्याचा प्रयत्न असक्सेस राहिलेत आणि इथे मात्र सक्सेस राहिलेत विकेट किपर. फलंदाजाला इथे मात्र बाद करण्यात यश आलंय. लागणारा हा दुसरा धक्का, विकेटचं पतन. तर आपण पाहतोय अशोकजी पाटील जींचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होता, गती कमी होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चेंडूने बॅटचा संपर्क करता आला नव्हता बॅटरला. धावपळक आपण पाहिलं तर स्थिर आहे 31 या अंकावर. लगातारचे 2 चेंडू निर्धाव राहिलेत. अंतिम षटकाकरिता आणलं गेलं या गोलंदाजाला. यावेळेस पंचांचा इशारा आलाय बीमरचा आणि इथे मात्र झेल सुटला आणि चेंडू निघून गेलाय. म्हणजेच 9 आणि प्लस 6 धाबा, 7 धाबा. इथे मात्र फ्रीटचा फायदा. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. फ्रीट कायम असेल, संधी असेल, मुभा असेल या बॅटरला. 2 चेंडू डॉट केल्यानंतर मात्र भीमर हाताला गेलाय आणि संधी आले फलंदाजाला. यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक येत असताना क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चेंडू पर्यंत पोहोचतील. 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. 3 धाबा कंप्लीट करत असताना धावफलक पुढे 42-42. एकंदरीत पहिले 3-4 चेंडू पाहिले तर 4 चेंडू मध्ये 2च धाबा दिल्या होत्या. पुढील 2 संघांना इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये. किंग मेकर मापोली टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी पिळंजी टीमचा कॅप्टन. यावेळेस अजून एक बीमर हाताला गेलाय. तर मात्र गोलंदाजाला इथून मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. गोलंदाज शोधावा लागेल साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीमला. कालच्या दिवसात सुद्धा असं घडलं होतं आणि नवीन गोलंदाजाला आणलं होतं. त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल पुढील गोलंदाजाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो मनीष. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकत्रितचा बनणार राहील. धावसंख्या 47-47 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. मोठी धावसंख्या उभारण्याचं काम पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तर 29 धावांची पार्टनरशिप राहिली. बायच्या स्वरूपात ही धाव फलकावर जोडली जाते. सिंगल इथे मात्र जोडली जाईल फलकावर. धावसंख्या आपण पाहतो 48. 49 धावांचं टार्गेट
समोर असेल साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम समोर. तर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. किंग मेकर मापोली टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी पिळंजे टीमचा कॅप्टन पोहोचले गेलेत. आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक रोहनजी पाटील जोडले जातील. मी सीतारामजी गायकर आणि अशोक पाटील जिंना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये किंग मेकर मापोलीच्या विरोधात आई गावदेवी पिळंजे जोडले जातील. रोहनजी पाटील टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो हॅलो. खूप खूप धन्यवाद वैसा पिळंजे सुनील पाटील आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित होत आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपण मध्यभागी उभा राहा. स्वर्गीय सिद्धी विनोद पाटील यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचं कक्ष आपण पाहतो. एका बाजूला आहे देपोली बिग बॅश धमाका आणि एका बाजूला आपण पाहतोय भूमिक स्पोर्ट्स. मान्यवरांकडे आपण नाणं सुपूर्द करतोय. कोणाचा कॉल असेल? किंग मेकर महापोली संघाचा कॉल आहे. देपोली असा कॉल म्हणजे बिग बॅश धमाका देपोली ते चाललेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देऊन आपण मंचावरती आसनस्थ व्हा. खेळाडूंना शुभेच्छा द्या आपण आणि मंचावरती आसनस्थ व्हा. हस्तांदोलन करा. किंग मेकर महापोली नाव आपण पाहतोय. महापोली म्हटलं की क्रीडा नगरी आपण पाहतोय. निश्चितच क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते. तर नाणेफेक जिंकलेले आहे किंग मेकर महापोली संघाने. निश्चितच सकाळचं सत्र आहे. सुबह का वक्त है, डिसीजन क्या रहेगा? बॉलिंग का. गेंदबाजी करने का आपने जो सोचा है ठाना है, कौन से ऐसे गेंदबाज है कि सामने वाली टीम को रोकने में कोशिश करेंगे? 30 से 40 रनों को रोकने का कोशिश आपकी रहेगी. और अगर लगभग देखा जाए तो बिग बैश धमाका ये काफ़ी अच्छा ऑर्गेनाइजिंग देखने को मिल रहा है. तो इसके बारे में आपका क्या कहना है? अब इसके बारे में तो कुछ विचार नहीं. बहुत अच्छा है. तर निश्चितच किंग मेकर महापोली संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आपण पाहतोय. मी वळतोय आपल्या विपक्षामध्ये आई गावदेवी पिळंजे संघाचे संघनायक आहेत. सकाळचं सत्र आहे. निश्चितच नाणेफेक जिंकलं असतं तर काय स्वीकारलं असतं? फलंदाजी. अपेक्षेप्रमाणे फलंदाजी मिळालेली आहे. तर समोरच्या संघाला किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छिता? 40+. 40+ जाण्याचा प्रयत्न आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अमोल पाटील, यश पाटील, मयूर पाटील. निश्चितच जर आपण पाहिलं तर देपोली बिग बॅश धमाका ही स्पर्धा जी आपल्या भेटी करता आलेली आहे. अगदीच कमी वेळामध्ये या स्पर्धेचं देखणं आयोजन केलेलं आहे. आयोजकांबद्दल काय सांगाल? एकदम चांगलं आयोजन केलेले आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नाणेफेकीच्या कक्षातून किंग मेकर महापोली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया थेट समालोचन कक्षाकडे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा असतील. तर पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू आणि चेंडूला पाठवलं धाडलं ते चौकारा करीता अतिशय देखणा स्ट्रोक आपण पाहतोय. धन्यवाद रोहनजी पाटील. आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत. उपस्थित असलेले सीतारामजी गायकर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी वैभव भवर यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. माईची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद सीतारामजी गायकर, आपण उपस्थित राहिलात. त्यानंतर उपस्थित असलेले अशोक पाटीलजींचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी सुनील पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे.
अशोकजी पाटील जींचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत व्यासपीठावर। मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत। खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित राहिले, आपलं मनापासून आभार। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, धन्यवाद। धन्यवाद वैसव पिळंजे सुनील पाटील। बोलूया आपण सामन्याकडे। ज्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय घडामोडी काय घडतायत, अगदीच जर आपण पाहिलं तर टस मस इथून मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावरती। बॅक टू बॅक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या संघर्ष खेरीज इथून मात्र जर आपण विचार केला तर साहित्य प्रतिष्ठान संघ ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्या धावा आहेत एकंदर 49 धावा आणि या 49 धावांचा जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू साकारणं हे त्याहूनही अधिक महत्त्वाचं आपण पाहतोय। अधिक जमेची बाजू ही आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल। धावसंख्या 10 धावा, 39 लक्षाचा पाठलाग करायचा आहे। फटका चांगला निघून चालला चेंडू इथून मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफ जग क्षेत्रामधून ट्रॅव्हल होत कव्हर जग क्षेत्रामध्ये चाललाय। 2 धावा मिळत आहेत। बॅकअप मात्र सुरेखरित्या दिलं गेलं। एकंदर धावा जोडल्या जात आहेत ते 2 धावांच्या मदतीने 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चेंडू गणिक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच एकच धाव मिळाली। चेंडू निघून गेला होता। आपण पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये एका धावे करता 13 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले। एकंदर एक षटकाची अखेर आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जर आपण पाहिली तर निश्चितच 13 धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय आणि या 13 धावांची सरासरी राखणं इथून मात्र अनिवार्य असणार आहे। संघ आपण पाहतोय साहित्य प्रतिष्ठान साईगाव या संघाला प्रणील ठाकरे आणि त्यांची टीम आपण पाहतोय। निश्चितच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून 2024-25च्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खेळ खूप महत्त्वाचा आहे, पण तो तुम्ही कशा रीतीने खेळता, मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकली तुम्ही कशा रीतीने खेळ दाखवताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदलली जाईल। षटक क्रमांक 2 मार्गस्थ केलं जाईल। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय। यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क नाहीये। अगदीच यष्टेंच्या वरून चेंडू मात्र निघून गेलाय। फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू वाईट गेला की काय, पण मात्र फलंदाज त्यापूर्वीच शफल होताना आपण पाहिलं। पानसरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या समवेत राजेंद्र बजागे सर आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। भन्नाट वेग, पायचीची अपील, डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू निघून चाललाय। चेंडू आपण जर पाहिलं तर एका धावे करता लेग बाईच्या स्वरूपामध्ये। दरम्यान या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत। आपण पाहतोय आमचे ज्येष्ठ समालोचक सन्माननीय रोहिदास उर्फ रवी मांजरेकर सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बिग बॅश धमाका देपोलीमध्ये। यावेळेस मात्र फटका दर चांगला निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर की आत डिक्लेअर झोन, इथून मात्र मिळत आहेत 6 धावा। षटकार
ऑन फील्ड अंपायरचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आपण करू नका. कवाड ते अंबाडी असोसिएशनच्या नियमांतर्गत ही स्पर्धा संपन्न होते. पंचांनी षटकार घोषित केलाय. 6 धावा आपण पाहतोय. चेंडू निश्चितच जर सरळ रेषेमध्ये जर येताना जर आपण पाहिलं तर निश्चितच पंच नो घोषित करताना आपण पाहतोय. चेंडू उपलब्ध करून द्या. नो चेंडू नाहीये. खरं तर चेंडू द्यायचा आहे पंचांना. जर चेंडू सरळ रेषेमध्ये जर असता तर मात्र निश्चितच विथ डाऊटफुली निश्चितच पंचांनी नो घोषित केला असता. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू जेव्हा जेव्हा डीप होतो म्हणजे खालच्या बाजूने जेव्हा वळण घेतो तेव्हा मात्र निसंदेहपणे पंच आपला निर्णय हा योग्य रीतीने सोपवतात. वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलं. इट्स व्हाईट बॉल. अगदीच जर आपण पाहिलं तर यशानं सोडून जाणारा चेंडू. गोलंदाजाकडे दिशा नव्हती आणि दशा होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकूण एकंदर धावसंख्या आहे 21 अंकावर. 21 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. यापुढे होणारा सामना किंगमेकर महापोली आणि आई गावदेवी पिळंजे या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जय वाघोबा लाभ आणि जय बजरंग पारिवली संघ आहे तो 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल जय वाघोबा लाभ या संघाशी. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर निश्चितच भरधाव वेगाने चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. लाईन ऑफ अटॅक आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे. जॉन्टी याला आपण पाहतोय. 4 चेंडूची त्याने आतापर्यंत हाताळणी केली. एक अतिरिक्त चेंडूची सुद्धा हाताळणी आपण पाहतोय. यावेळेस मात्र इट्स अ बीमार की बिमारी. नो बॉल आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांना काहीच अपयश. बीमर की बिमारी. नो बॉल. पहिला बीमर नो चेंडू हाताळला गेला जॉन्टी याच्या माध्यमातून. आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर धावा जोडल्या गेल्या त्या 2-3 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. आणि या 3 धावांच्या मदतीने 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 11:58 आपण पाहतोय. फ्री हिटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कशा रीतीने फ्री हिटचा चेंडू खेळला जातोय. फलंदाज आशुतोष याच्याकरता यावेळेस मात्र अगदीच जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली जाईल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय फलकावरती जाऊन पोहोचतीये 25 या अंकावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघ निश्चितच प्रयत्न करतोय. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर मौका भी दिया और छक्का भी दिया. षटकार जोडला जाईल. 6 धावांकरिता चेंडू निघून गेलाय. गायक प्रशांत भोईर यांच्या गायकीतून संगीतबद्ध केलेलं गाणं आपल्याला जरूर ऐकायला मिळालं. आणि आज काल ट्रेंडिंगला असलेलं गाणं हे आपल्याला ऐकायला मिळतंय. सब कहते हैं उसको रियल हिरो. पण या मॅचचा रियल हिरो कोण होईल? साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघाचा खेळाडू की विश्वभारती पटा संघाचा खेळाडू? याचं उत्तर आपल्याला उर्वरित 12 चेंडू नंतर मात्र निश्चितच मिळेल. इथून मात्र एकूण एकंदर धावा फलकावरती जोडल्या गेल्या त्या 31 धावा.
31 रन्स ऑन द बोर्ड आणि खूपच महागडं षटक ठरलंय गोलंदाज जॉन्टी याचं. तब्बल त्याने 17 धावा खर्च केल्यात आणि तिसरं षटक हाताळण्याकरता राहुल याला बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय. 31 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेग दर चांगला आहे पण निश्चितच यष्टीरक्षकाकडनं चूक होताना आपण पाहतोय. चेंडू निसटलाय आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एक धाव जोडली जाईल अवंतरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या एकंदर 2 धावा जोडल्या जात आहेत. 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 49 या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 33 धावा जोडल्या गेल्यात आणि उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय फलकावरती 34 या अंकावरती 11 चेंडू आणि उर्वरित 15 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये परिपूर्ण पद्धतीने कमबॅक केलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वळण घेतोय फलंदाज. जर आपण पाहिलं तर निश्चितच आशुतोष याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 9 धावा जोडल्यात. साईनाथ याने सुद्धा चांगली साथ मात्र त्याला दिलेली आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला. पाय निश्चितच जर आपण पाहिलं तर क्रॉस होताना पाहिला आणि तत्पूर्वी एक चांगला फटका सजवत इन बिटवीन द गॅप चेंडू निघून गेले. सीमा पार मिळतायत धावा 4. देखना चौकार. जसे इथून मात्र चौकार षटकार लागतायत तसे मात्र रुपेश ठाकरे मात्र खूप खुश होत आहेत. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा देखणा पाहायला मिळतोय पण यष्टीरक्षक चूक करणार नाही. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट फलंदाज आशुतोष. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. विकेटचं पतन झालेलं आहे. फॉलोअप विकेटचा जर आपण विचार केला तर 38 या धावसंख्येवरती पहिला गडी गारद होताना आपण पाहतोय फलंदाज आशुतोष याला. यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा गतिवान पद्धतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतो तत्पूर्वी बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एक धाव आपण पाहतोय आणि आता मात्र जिंकण्याकरता आपण जर पाहिलं तर 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित एकंदर चेंडूंचा खेळ आपण पाहतोय ते 5 चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. किंगमेकर मापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आईगावदेव पिळंजे संघ. यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू आपण पाहिला आणि अगदीच फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये, पण असं काही घडलं नाही. कारण की जेव्हा जेव्हा फलंदाज सफल होतात तेव्हा मात्र हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न असतो. पण त्या फटक्याला सामोरं जाण्याकरता निश्चितच तुमची एकाग्रता त्याहूनही अधिक महत्वाची असते. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे फुटवर्कचा अभाव जाणवला तर फटका मिसटायमिंग होताना जरूर आपल्याला वारंवार त्याने पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता एकंदर 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज सचिन याला आपण पाहतोय.
वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. चेंडू निघून चाललाय. एक टप्प्याच्या अखेर नंतर जीवाच्या आकांताने चेंडूला अडवलं, पण नशिबाची साथ. असं म्हणतात की प्रयत्न 99% असले की 1% नशिबाची साथ, आणि चौकार जोडला गेलाय. मिळत आहेत त्या 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीनं 45 या अंकावरती. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कालच्या दिवसातील फायनलच्या सामन्याची इथून मात्र निश्चितच आठवण येईल. पण आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय सचिन याच्या समोर आव्हान आहे. हे 4 चेंडूमध्ये धावा रोखण्याचा डिफेंड निश्चितच केला जातील का, याकडे मात्र इथून लक्ष दिलं जाईल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. स्विंग आणि मिस. 3 चेंडू 4 धावांची गरज. अशा वेळेस घटना काय घडतायत तर मात्र निर्धाव चेंडू. चुरस कायम आहे, जिद्द कायम आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. सचिन पुन्हा एकदा. निर्धाव चेंडू जाईल का, पण मात्र नाही. इट्स अ वाईट बॉल. वाईट +1. 2 धावा जोडल्या जातील. आणि आता मात्र 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघांकरता सामना समीप आलाय. आणि अगदी जर आपण पाहिलं तर महत्वाचा दृष्टिकोन राखत इथून मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी करणं हे आता मात्र सचिन याच्याकरता आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि अशा वेळी क्षेत्ररक्षक मात्र नेहमीच म्हणतात माझ्याकडे चेंडू नाही आला तर बरं आहे. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. चूक यष्टीरक्षकाकडनं. 1 धाव मिळते. मॅच विल बी द इक्वल्स. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आपण पाहतोय. पंच राजेंद्र वजागे सरांचा इशारा येतोय. आणि आता मात्र 2 चेंडू 1 धावेची गरज. चुरस कायम आहे, जिद्द कायम आहे. हा चेंडू जर निर्धाव आला तर मॅच मध्ये ट्विस्ट कायम राहील आणि मॅच मात्र होईल सुपरहिट. 2 चेंडू 1 धावेची गरज. फलंदाजी शेजारी वाढवले जातील का, यावेळेस मात्र जरूर निश्चितीकरण केलं जाईल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू. 2 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज सचिन बॉलिंग ट्रॅक वरती. आव्हानात्मक स्थिती निर्माण होते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला आणि विजयाचा फटका पाहायला मिळेल का. चेंडू टप्पा 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 निघून चाललाय, पण सीमारेषा पार मात्र झालेली नाहीये. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का काय, आणि अखेर ती इथून मात्र ती पूर्ण होताना आपण पाहतोय. आणि साईदा प्रतिष्ठान संघ विजयी होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कडे वळून पाहिला तर खऱ्या अर्थानं जिद्द चुरस सर्व काही गोष्टी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्यामध्ये साईनाथ याने मात्र चांगली फलंदाजी केली आणि त्याच्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर एकंदर आशुतोष याने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. साईनाथ याने 13 धावांची खेळी आणि आशुतोष याच्या बॅटमध्ये जर आपण पाहिलं तर 20 धावांची खेळी केली. आणि या सामन्यामध्ये विजयाची मोलाची भूमिका ही साईनाथ याची आपल्याला पाहायला मिळाली. त्याकरता मॅन ऑफ द मॅच करता निवड करण्यात येते. आपण पाहतोय ती साईनाथ याची. वेल डन, वेल प्लेड साईनाथ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय साईनाथ. मॅन ऑफ द मॅच करता आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. कैलासवासी व्यक्तिमत्व जे आपल्यातून निघून गेलं, मदन अप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ अंबाडी मोबाईल शॉप रोशन पाटील यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी आणि स्वीट बॉक्स कृष्णा स्वीट्स यांच्या वतीने आकर्षक स्वीट देण्यात येत आहे. कृष्णा स्वीट कवाड यांच्या वतीने आपण पाहतोय. वेल डन, वेल प्लेड साईनाथ. चांगला खेळ आपण केला आणि संघाला विजयाचा जो मार्ग होता तो मात्र सुकर आपण करून दिला. त्याबद्दल आपल्याला पुढील सामन्याकरता आणि पुढील वाटचाली करता शुभेच्छा असतील. बोलूया
पुढील सामन्याकडे याच्यामध्ये दोन संघ लढत देताना आपल्याला पाहायला मिळतात. ते संघ आहेत आई गावदेवी पिळंजे आणि त्यांच्या विपक्षामध्ये किंग मेकर मापोली. ऐकूया सुनील पाटील यांचा आवाज पिळंजे